स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राहुल गांधी 5व्या रांगेत बसले होते। विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो, मग त्यांना मागे बसवलं, 5व्या रांगेत बसवलं असं म्हणत टीका केली जात होती। शेवटच्या रांगेत बसवल्यानं राहुल गांधी यांना फरक पडणार नाही असं स्पष्टीकरण त्यानंतर देण्यात आलं आहे। काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली आहे। तर राहुल गांधी स्वतः मागे जाऊन बसल्याचं स्पष्टीकरण संरक्षण विभागाने दिलं आहे। आज लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम होता आणि यावेळेला विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, ज्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा असतो, त्यांनी फ्रंट रो मध्ये बसणं अपेक्षित होतं, मात्र ते स्वतः या ठिकाणी खेळाडूंसोबत बसले, सामान्यांसोबत बसले आणि त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर टीका होत होती। मात्र आता संरक्षण दलाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे। स्वतः राहुल गांधी हे मागे जाऊन बसले असं त्यांनी सांगितलं। राहुल गांधींना विरोधी पक्ष नेते असताना सुद्धा जाणीवपूर्वक 5व्या ओळीमध्ये बसवलं। त्यांनी राहुल गांधींना काही फरक पडत नाही। या सरकारची किती कोती मनोवृत्ती आहे हे जगासमोर पुन्हा देशासमोर पुन्हा आलेलं आहे। तुम्ही तुमच्या क्लॅरिफिकेशन मध्ये असं म्हणता की ओलिम्पियन्सना रिस्पेक्ट द्यायचा होता म्हणून समोरच्या लाईनीमध्ये बसवलं। मग विरोधी पक्ष नेत्याचा दर्जा हा कॅबिनेट मिनिस्टरचा असतो। तुमची कोती मनोवृत्ती आणि लोकशाहीला पायाखाली तुडवण्याची जी प्रवृत्ती आहे ती या निमित्तानं पुन्हा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी स्पष्टपणे पुढे आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।